बोला साहेब। आज पदवीधर व शिक्षक मतदारसंघातल्या लोकांच्या प्रश्नासाठी आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रभाऊ चव्हाण साहेबांचे सहाय्यक सचिव आदरणीय संतोषजी साखरे साहेब आलेले आहेत। एक चांगला कार्यक्रम अनेक पदवीधर मतदारसंघामध्ये काम करणारे पदाधिकारी आणि शिक्षक मतदारसंघामध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांबरोबर झाला। अनेक प्रश्नांच्या विषयी चर्चा विचारविनिमय झाला। शेवटी शिक्षक मतदारसंघामध्ये काम करत असणाऱ्या लोकांचे जे शिक्षकांशी निगडीत प्रश्न असतात ते कधी कधी किरकोळ स्वरूपाचे असतात। ते प्रश्न लवकर सुटावे, त्याला गती मिळावी। त्याचबरोबर धोरणात्मक प्रश्न जे राज्य सरकारच्या पातळीवरचे असतात ते प्रश्न सोडवण्यासाठी देखील विचारमंथन झालं। निश्चित ह्या दौऱ्याचा फायदा या दोन्ही मतदारसंघामध्ये काम करत असणाऱ्या विविध जाणकार कार्यकर्त्यांना गती देण्यासाठी होईल आणि येणाऱ्या काळामध्ये सातारा जिल्हा हा महायुती सरकारच्या पाठीशी आहे। त्याचबरोबर शिक्षक मतदारसंघामधला आमदार निवडून देण्यासाठी, पदवीधर मतदारसंघामधला आमदार निवडून देण्यासाठी खारीचा वाटा हा सातारा जिल्हा उचलेल। मोठं मताधिक्य या दोन्ही मतदारसंघामधले अधिकृत उमेदवार जे महायुतीचे असतील त्याला निवडून देण्यामध्ये एक चांगलं काम सातारा जिल्हा करेल। बाबा, साताऱ्यात मुख्यमंत्री येत आहेत, कसा नेमका दौरा आहे, काय तयारी केली? आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ 15 तारखेला सातारला येत आहेत। आदरणीय शिवराजसिंग चौहान जे देशाचे ग्रामविकास मंत्री आहेत ते देखील येत आहेत आणि ज्यांना घरकुलाचा लाभ देणं आवश्यक होतं अशा अनेक लोकांना घरकुलं त्या दिवशी प्रत्यक्ष देण्यात येणार आहे। आणि खऱ्या अर्थानं देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचं जे स्वप्न आहे की या देशामधल्या प्रत्येक माणसाला पक्कं राहण्याचं घर मिळालं पाहिजे, त्या दिशेनं एक पाऊल या 15 तारखेच्या निमित्तानं पडणार आहे। आणि मी खऱ्या अर्थानं आदरणीय देवाभाऊंचं मनापासून आभार मानतो की महाराष्ट्राला जे घरकुलांसाठी 3ऱ्या हप्त्याचं अनुदान मिळणार आहे त्या कार्यक्रमासाठी त्यांनी सातारा जिल्ह्याची निवड केली आणि मोठ्या प्रमाणावर राज्यामधल्या घरकुलधारकांना मदत ही 15 तारखेला होणार आहे। बोला साहेब।